ये इकडे. हा आता मला सांग, काऊन मागे लागले हे लोक? काय चोरी केली तर केली नाही ना तू? अगं मी काही केलं नाही आणि तू तर काही बोलूच नको. तुझ्यामुळे होत हे सगळं. कायचे काय काय बोलून राहिली तू? माझ्यामुळे काय झालंय? वा, आता असं दाखव की मी काहीच केलं नाहीये. मी तर काहीच केलं नाही. तू मला खरं खरं सांग, काय झालं ते? हा काय झालं? अगं पेपर मध्ये माझा फोटो आलाय, त्यामुळे पाठी लागले सगळे माझ्या. बाप्पा, अगं पेपर मध्ये तर खूप लोकांचे फोटो येतात. त्यांच्या मागे तर नाही लागत लोक. आणि तू काय अशी जन्नतची नूर लागून चालली? तुझ्या मागे लोक लागली ती. अगं पण त्या फोटोच्या वर असंही लिहिलंय ना की हरवलेली आहे आणि माझ्यावर 1 लाखाचं इनाम आहे. माहितीये का? की त्याच्यासाठी पळतायत सगळे. बाप्पा, 1 लाख? अगं तुझी किंमत 1 रुपयाची सुद्धा नाहीये. ए बस कर तू आता. ऐक, तुझ्यामुळे घडतंय सगळं हे. खरं सांग मला, खरं सांग. हे बाई, मी काही केलेलं नाही. खरं तर तुझ्याचमुळे झाले. तू माझ्या संसारात घुसली नसती ना तर हे झालंच नसतं. आय न्यू इट. मला माहिती होतंय तूच करून आणलं. अरे का पेपर मध्ये फोटो द्यायचा यार? वेडी आहेस का तू? मी बाई केलेलं नाही. काही उगीच चौकीस बोलू नको. मी काही केलं नाही. तू खोटं बोलू नकोस आता उगाच. मी जर खोटं बोलत असते ना तुला असं लपवलंच नसतं. हो, खूप उपकार केलेस माझ्यावर. मी काही केलेलं नाही. एवढं तर असेल ना. ही ती पोरगी 1 लाख रुपये वाली. नाही काही तुला गप. प्लीज असं करू नको यार. मी हात जोडतो तुझ्या पुढे. प्लीज नको. एवढ्या ना भागायचं नाही. रोड बशा काढायला ते काय असतं? शाळेत काढलं नाही का कधी? तुझ्या कॉन्व्हेंट मध्ये नव्हतं असं काहीतरी फालतू. म्हणूनच ही असली झालीस तू. चल मी सांगते तुला. चल तू कांदर. आता खाली बस. हे चल, मी नाही करणार आहे काही. बस खाली. 1 2 3 4 खाली बस नीट. बस खाली. 6 फालतूगिरी 7 लोक हसतायत यार. असू दे. चल 8 खाली बस. 9 10 झालं. आता मी जाऊ? प्लीज. झालं तुझं सगळं? जा ना. तसंही मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये. चल जा. नाही, नको थांब. ऐक ना, ते लोक परत पकडतील मला. तू प्लीज काहीतरी कर नको. पण आता मी काय करू शकते? मी काहीच करू शकत नाही. तू बघ तुझं. एक मिनिट. थांब. आलीच. दादा हे घेऊ ना. काय करतेस तू? नाही, तू दुसरे काहीतरी विचार. ऐक ना बाई, तुला लपायचं ना. तुला नको काय? नको. अगं नको ना. गप्पा बस. नको का? ही पोरगी तीच आहे. 1 लाख रुपये. आता बघू. आता बस. कोणालाच ओळखू येणार नाही. दादा हे घ्या, तुमचा ब्रश घ्या. चल आता चल. लोक सगळे बघतायत माझ्याकडे. बघू दे ना मग. कोणी ओळखून तर नाही ना राहिलं तुला. बघू दे. तेच तर पाहिजे होतं ना तुला. अगं पण सगळे हसतायत ना. हसतात तर हसू दे. असं कस तू हे सगळं पुसून टाक. हे सगळं म्हणजे सगळेजण ओळखतील तुला. असं काऊन करून राहिली तू शनिया? अगं एक काहीतरी ठरव. वीस कसलं आहे असं फुकटचे धंदे? चल चल माझ्या बरोबर. आता इकडे तिकडे बघायचं नाही अजिबात. चल. गॅरी. शन्या, तुझ्याकडे पण नाही पाहिलं यांनी. हे असंच होणार बघ. जेव्हा तू तुझे खरे रंग दाखवशील ना तेव्हा हे तुझ्या आयुष्यात नासेच निघून जातील. आणि तो दिवस काही दूर नाही.
हो, आतमध्ये कसे आलात तुम्ही? चाबूकवाले फेरीवाले यांना आतमध्ये यायला परवानगी नाहीये, माहितीये का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? ओळखलं नाही का मला? शनाया आहे मी. शनाया? अहो काय अवतार करून घेतलाय मॅडम तुम्ही? कुठल्या नाटका बिटकात काम करताय की काय? नाटकं तुम्ही सगळे करताय त्यामुळे मला सफर करावं लागतंय. बरं येतो मी. येतो. कोणी केले ना त्याची पोलीस कंप्लेंटच करते आता. अगं आज काहीच हा नवीन अवतार. होळी खेळलेली दिसते. अगं नाही, फॅन्सी ड्रेस चाललाय बहुतेक. लाल तोंडाचं माकड बनलीये बघ. ए आली. अशी दिसत होते मी रस्त्यावर. राधिकाचं काय करू मी? हो, उद्याच्या पेपरमध्ये येईल वाढदिवसाची बातमी. ओके, थँक्यू सर. एक्सक्यूज मी, ते हरवलेल्या कंप्लेंट इथेच देतात का? हो हो. ना कोणाचा फोटो आहे? नाही, फोटो नाही द्यायला आलो मी. मग कशाला आलात? अहो हे बघा ना. अच्छा अच्छा, या सापडल्या का? मग तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कॉन्टॅक्ट करा. अहो सापडायला त्या हरवल्याच नाहीयेत. म्हणजे हरवल्या नाहीत या? मग यांचा फोटो का दिलात? मी कुठे दिलाय फोटो? मग आपोआप छापून आला का काय? अहो तेच विचारायला आलोय मी तुम्हाला. पेपर तुमचा आहे ना, पण तुमच्या पेपरमध्ये एखाद्या न हरवलेल्या व्यक्तीचा फोटो हरवली आहे अशा सदराखाली कसा छापून येऊ शकतो? एक मिनिट, ज्यांनी कोणी हा फोटो दिला असेल ना तर त्यांना जाऊन विचारा. आम्ही मुद्दाम कोणाचा फोटो शोधून टाकत नाहीये. खरं म्हणजे आमच्या पेपरमध्ये तेवढी जागाही नसते. अहो निदान तुम्ही सांगाल तरी कुणी दिलंय ते? ते काय माहित नाही. हा पेपर आजचा आहे ना, जेव्हा ही बातमी आली तेव्हा मी नव्हतो. मग कोण होतं? तेव्हा मिस्टर जोशी होते आणि ते आता सुट्टीवरती आहेत, 4 दिवसांनी येणार. तर तुम्ही एक काम करा, 4 दिवसांनी या, म्हणजे तुम्हाला कळेल की हा फोटो कोणी दिला ते. नाही नाही बरोबर आहे. नाही मला बरोबर कळतंय आता काय घडतंय ना एक्झॅक्टली. ते महाजनीच होते ना तुमचे संपादक पूर्वी? हो, म्हणजे तुम्ही आमच्या महाजनी साहेबांना ओळखता का? चांगलाच ओळखतो. आणि आता मला बरोबर कळतंय पाणी कुठे मुरतंय ते. कळलं ना? म्हणजे तुमचं तुम्हाला कळलं ना. मग कशाला माझं डोकं खाताय? निघा, मला भरपूर काम आहेत. तुम्ही मी काही रिकामा आहे? हा हे बघा, हे जे काही चाललंय ना हे फार महागात पडणार आहे तुम्हाला. हा तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही? नाही बरोबर आहे, बघतो मी. तुम्हाला वाटतंय ना तेवढं सोपं नाही. माझ्याशी गाठ आहे, मी ना बरोबर सगळ्यांना धडा शिकवीन. नाही हे असं काहीतरी छापता ना, मी बरोबर तुम्हाला धडा शिकवीन. तुम्ही लक्षात ठेवा, मी कोण आहे कळेल तुम्हाला. काय माहिती. हा पंकज, बोल बोल. हो मी येतेय, चहा पिते आणि निघते. हा हो, आणि मेसेजेस करते सगळ्यांना. ओके ओके. हा ऐकू येत नाही. हा बाय बाय. चांगलेच खोड मोडलीस बरं का तिची राधिका. महाजनी काका, मी पेपरात तिचा फोटो छापून आणला. चांगलं सळो की पळव करून सोडलं तिला. नशीब मी होते तिथे, नाही तर काय झालं असतं कुणाच ठाऊक. पण तिच्याबरोबर असं झालं असतं ना तरच तिला धडा मिळाला असता. आता त्या दिवशी नाही का सगळ्यांसमोर घर सोडायचं नाटक केलं, तिला काय वाटलं आम्हाला कळलं नाही? नाटकं आम्हालाही करता येतात. झालं सुरू यांचं. सतत काय तुम्ही शनायावरती चर्चा करता? दुसरे विषय नाही येत का बोलायला? कामं नाही येत दुसरी? कंटाळा कसा येत नाही काय माहिती यांना. समिधा, अगं आज नानाजी चिपळूणला गेलेत म्हणजे तुला बोलण्याची मुक्त संधी आहे असं समजू नकोस. हा माहिती आहे मला, शनाया तुझी मैत्रीण आहे, पण म्हणून प्रत्येक गोष्टी तिची बाजू नको घेऊस. नानी, हे जे काही चाललंय ना ते ऍब्सोल्युटली चुकीचं वाटतंय मला. हो का? पण मग ती शनाया राधिका बरोबर जे वागली ते बरोबर होतं का ग? अजिबात नाही. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही प्रत्येक वेळेला शनायाला का टार्गेट करता? गुरुनाची काहीच चूक नाहीये याच्यात, त्याला कोणीच काही बोलत नाही. एनिवे, मला या सगळ्यात फार पडायचं नाहीच आहे. तसंही मला हे काहीही पटलेलं नाहीये.
आणि आवडलंही नाहीये. अरे बापरे, हिला आवडलेलं नाहीये. हो ना, हिला आवडलं नाहीये. पण तुम्ही कशाला मनावर घेताय? अहो चांगलं काही असेल ना तर तिला आवडणारच नाही आणि आवडतच नाही. पण आता त्या शनायाला अक्कल आली असेल. आता तुझ्या वाटेला नाही जाणार पुन्हा कधी. कुणास ठाऊक. वाव वाव डॅडी, बच्चा तुला काय झालं माहितीये का? काय रडतेस काय तू? काय झालं? त्या ऍड मुळे ना सगळे लोक माझ्या मागे लागले होते माहितीये रस्त्यावर. काय सांगतेस काय? हो, आणि तुझी बायको पण भेटली मध्ये आणि ती तोंडाला रंग लावला माहितीये माझ्या. अरे दादा, हीच ती मुलगी, याचाच फोटो आलाय पेपरात. ये वही लड़की है ना? अरे हाँ, यही तो वो लड़की. आता 1 लाख माझे. पैसे तर मीच घेणार. कांदर. हा बस खाली. 1 2 लपायचं ना तुला. नाही, मी तुला सांगतो, हे एकट्या राधिकाचं काम नाहीये. ते महाजनी सुद्धा तिला सामील असणार. व्हाईट मिशी. हो, मी आता येताना न्यूजपेपरच्या ऑफिसला गेलो होतो. चौकशी केली तर एक जण सरळ उत्तर देईना. माझ्या लक्षात आलं तिथे पूर्वी संपादक म्हणून हे महाजनीच होते ना. त्यांचाच काहीतरी संबंध असणार. त्यांनीच काहीतरी केलं असणार. पण त्यांना मला त्रास देऊन काय होणार आहे? तेच तर कळत नाहीये ना. मी सांगते. ते महाजनी, नानी, राधिका आणि रेवती हे सगळं मुद्दाम करतायत तुला त्रास द्यायला शनाया. बघितलं? आणि तुलाच वाटत होतं तुझ्या बायकोला काही अक्कल नाहीये. तिचीच अक्कल आहे, सगळी तिनेच केलंय बघ. नाही, आता पाणी डोक्यावरून गेले. राधिकामुळे ना हे सगळे शेफारलेत. वेळीच थांबवायला हवं, नाही तर अजून अजून नाटकं करतील. गुरुनाथ, तुम्ही आत्ता हवं तर आमच्या घरी जाऊन बघा. सगळेजण जमलेत तिकडे, मैफिल चालली आहे. आणि विषय काय? शनायाची फजिती. नॉनसेन्स. आता सगळे घरी आहेत? हो ना. हा, मी बघतोच आता. हा बच्चा, तू रडू नकोस, मी आलो. वा, काय मैफिल रंगली आहे. क्या बात आहे. हा झाला चहा? काय आज नाही वाटतं पुडाच्या वड्या वगैरे? अरे एवढी चांगली मोठी माणसं म्हणून घेता स्वतःला, आणि हे असं वागणं? नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही गुरुनाथ? हो, उगीच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. तुम्हाला नक्की माहितीये मला काय म्हणायचं ते, आणि नसेल तर सरळ मुद्द्यावर येतो. कारण तुमच्यासारखं ना हे असं मागून वार करणं जमत नाही. हा मला. काय बोलताय तुम्ही? कसला वार? यांना विचारा मिस्टर महाजनी. का हो, एका मोठ्या वृत्तपत्राचे संपादक होता ना तुम्ही. आपली पॉवर, आपला स्टाफ वापरून खोटी बातमी छापून आणलीत तुम्ही. काय तर म्हणे शनाया हरवलीये, 1 लाख रुपये बक्षीस, आणि वर माझं नाव आणि माझा पत्ता लिहिलात. 1 मिनिट. नाही, आता म्हणाल की मला काही माहितीच नव्हतं, आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा कल्पना होती. तुम्ही सगळे सामील होता त्यात. काय करा राधिका, स्वतः एवढ्या नैतिकतेच्या गप्पा मारतेस ना. मग आता हे असं खोटं काम करताना कुठे गेली होती नैतिकता तुझी? हे तुम्ही बोलून राहिले. खोट्याची सुरुवात कुठून झाली हे आठवतंय? अच्छा, आता तू मलाच विचारतेस? नाही, तुम्ही सगळ्यांना त्रास देताय. त्रास. सुखानं जगूच देत नाही. नाही, तुम्हाला बघतोच सगळ्यांना. सगळ्यांना कोर्टात खेचेन. महाजनी, तुमच्यावर तर केसच टाकतो मी. कसली केस? थांबा का. टाका टाका केस. तुम्ही केस टाकाच.
मग मी पण केस टाक आणि एक नाही अनेक केसेस टाकेन. तुमच्या मुलाला आणि बायकोला कारण नसताना घरातनं बाहेर काढली त्याची केस. लग्न न करता एका मुलीला घरात आणून ठेवली त्याची केस. बायकोला फसवल्याची केस. सांगा कुठली केस टाकू? बोला ना बोला. ए बास, त्या तुझ्या जुन्या ट्रिक्स परत परत वापरू नकोस हा राधिका. तुला एकदा सांगितलं ना, आपल्या घरातली चर्चा इथे चार चौघात करायची काही गरज नाहीये. गप्पा बसा. ही चार चौघ नाहीयेत, ही माझी माणसं आहेत, माझी आपली माणसं. मी यांच्या बरोबर राहते. यांना तुम्ही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. शनायाबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि मुळात तिला त्रास देण्याचा अधिकार या सगळ्यांना दिला कोणी? तुम्हीच दिला. तुम्हीच त्यांना अधिकार दिला. नवरा म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडून नाही राहिले, पण या लोकांनी मला आधार दिला. मी यांच्याकडे राहते, खाते, पिते. ही माझी माणसं आहेत, त्यांना अधिकार आहे. तुम्ही तर तुमच्या लग्नाच्या बायकोची पर्वा केली. हे लोक तरी तिची पर्वा का म्हणून करतील? खूप बोलायला लागलीस ना तू राधिका. परिस्थितीने मला भाग पाडलंय. नाही, मी सांगते ना तुम्हाला. मला सांगते, जेव्हा ही पोरगी घर फुंकून निघून जाईल ना, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. तेव्हा काय कराल तुम्ही? सांगा ना, काय कराल? या असल्या तुझ्या बोलण्याने ना मला काही फरक पडत नाही, कळलं ना? तू करत बस असल्या कल्पना, पण तुझ्या या बोलण्यानं माझं काही वाईट होणार नाही, लक्षात ठेव. नाही नाही, मी कोणाचं कधी काही वाईट केलेलं नाही आणि वाईट चिंततही नाही. आता येणारी परिस्थितीच काय तर ठरवेल. तू बदलली आहेस तू राधिका. तुम्ही बदलायला भाग पाडली मला. आणि हे पा, यापुढे माझ्या लोकांबद्दल काहीही बोलायचं नाही. मी खपवून घेणार नाही. आणि त्यांच्याशी बोलताना 10 वेळा विचार करायचा. समजून राहिलं ना तुम्हाला? नाही, बोल तू, वाटेल ते बोल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही. आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही. हे किती एम्बॅरसिंग आहे यार. आय नो यार, खूप इन्सल्टिंग होतं ते. ती राधिका ना एक चान्स सोडत नाही, माहितीये? आय नो. एक फ्रँकली सांगू, तू इतकी हुशार आहेस, टॅलेंटेड आहेस, पण इथे ना कोणाला किंमतच नाहीये तुझी. सगळे जाम वाईट वागतात ग तुझ्याशी. आय नो यार, फक्त गॅरीच समजून घेतो मला. हे अँड मी टू. Obviously you too. You're like my best friend here. You know that? Yeah. Useless. Wait, काय झालं? काय झालं? काय चांगलं सुनावून आलो या लोकांना. वा, बरं झालं. नाही, हे सगळ्यांना आधीच करायला पाहिजे होतं. म्हणजे यांचं हे टोमणे मारणं आणि या सगळ्या हरकतींना लगाम बसला असता. त्यांना ना आता अल्टिमेटमच दिलाय मी. या पुढे जर असला काही शहाणपणा केला ना, तर मग मात्र ऐकणार नाही. मी सरळ पोलिसात नाही जेलची हवा खायला लावली ना, तर नावाचा गुरुनाथ नाही. Oh God, गॅरी इज सो डॅशिंग यार. ए, तू नाही म्हणायचं ना त्याला गॅरी. त्याला गॅरी फक्त मीच म्हणते. ओके बाबा, नाही म्हणून. हे पण ही कॅन डू एनिथिंग फॉर यू ना. आय नो, आणि हीच सिच्युएशन चालली आहे का कंटिन्युअस. हे फॉरगेट इट. यू नो व्हॉट इज 31st डे अँड वी शुड पार्टी. हा यार, गॅरी पटव का त्याला. मी ना एक्झॅक्टली 9 वाजता येते तुमच्याकडे. ओके ठीक आहे, चालेल. या ओके, चल बाय बाय. सी यू. बाय, सिया.
आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही.